एका जागेवर बसून अयोध्येचं दर्शन घडवणारं नाटक म्हणजे उर्मिलायन आहे. तर त्यांनी सांगितलं की उर्मिला. म्हटलं ही कोण? म्हणजे छान छान कलाकार आहेत, छान छान कपडे घालून आहेत आणि ते जातात तेव्हा त्यांच्यासाठी हे काहीतरी वाजतं. हे आपल्यासाठी पण कधीतरी वाजलं पाहिजे. दिल अड़ा है जिद पर किसी बच्चे की तरह, चाहिए तो सब कुछ वरना कुछ भी नहीं. की ते मला जवळून कळलं पाहिजे की उर्मिला काय आहे. म्हणजे चॅलेंजेस खूप आहेत सगळ्यांनाच आहेत. पर पारितोषिक म्हणून काय तर तिथे काय जवळ होतं पाण्याची बॉटल होती. हां, जो खोडकरपणा, जो काही अवखळपणा या मुलांमध्ये आहे ना, तो ॲक्च्युली माझ्यात पण आहे. सो ही जी काही मुलं आहेत ना, आता दिसत आहेत एवढी छान छान असे इवले असे चेहरे करून, खूप नालायक आहेत. माझं नेहमी भांडण जे असतं ते चेतनशीच असतं. असं होतं माझं, असं वा जिंकलं. कधी मी रडल्यासारखं करतो, बापू मारल्यासारखे करतात. प्रत्येक मुलाकडनं काहीतरी एक नवीन गोष्ट मिळत असते. मला आईवडिलांना जबरदस्ती माझं वय वाढवून शाळेत घालावं लागलं होतं. काय रामायण पाहिलंय का? हो पाहिलंय ना. राम आणि सीतेची कथा, त्यासोबतच लक्ष्मणाचं बंधू, किती अप्रतिम रामायण. तुला रामायण एवढं आवडतंय म्हणजे उर्मिला तर तुला माहितीच असेल. उर्मिला? रामायणात उर्मिला कुठे आहे? अर्थात म्हणजे तुलाही उर्मिला माहित नाही. मंडळी हेच होतं, आपल्याला रामायण माहितीये, रामाचा त्याग माहितीये, लक्ष्मणाचा त्याग माहितीये, मात्र उर्मिलेचा त्याग नेहमीच दुर्लक्षित राहिला. आणि याच दुर्लक्षित उर्मिलेला रंगभूमीवर आणण्याचं धाडस केलंय आपल्या उर्मिला यांच्या टीमने. सुमुख चित्रनिर्मित आणि अनामिका प्रस्तुत न्यूज अनकट मध्ये आज आपल्यासोबत संपूर्ण उर्मिला यांची टीम आलेली आहे. सर्वप्रथम तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. नमस्कार मंडळी, मी साक्षी पांचाळ आणि मी प्रज्ञा. न्यूज अनकटमध्ये तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. बरं, तर आज आपण उर्मिलांच्या संपूर्ण टीम सोबत भेटत आहोत. तर नाटक म्हटलं तर सुरुवात होते ती त्याच्या संकल्पनेपासून, पण ती सुरुवात कुठून होते? लेखकापासून अर्थात. तर सुरुवात सर आम्ही लेखकापासून करतोय. सुनील हरिश्चंद्र सर जे आहेत ते या नाटकाचे लेखक तसेच दिग्दर्शक आहेत. तर सर, उर्मिलान या नाटकाची संकल्पना कुठून आली हे तुमच्याकडनं ऐकायचंय. संकल्पना कुठून आली असं म्हणणं जरा कठीण आहे. कारण कसं आहे की ही फारच लिजेंडरी कॅरेक्टर आहेत. आपल्या देशातील जी महाकाव्य आहेत त्यांपैकी रामायण हे एक फार मोठं महाकाव्य आहे. त्यातली सगळीच पात्र ही एक आदर्श आहेत आणि त्या सगळ्यांबाबत आपण आपल्या वाडवडिलांकडनं ऐकत आलेलो आहोत. गोष्ट अशी आहे की उर्मिला हे पात्र सगळ्यांच्याच ध्यानीमनी आहे की नाही हा एक मोठा भाग आहे. म्हणजे जेव्हा मला या कॅरेक्टरविषयी लिहावंसं वाटलं किंवा रादर मला ज्यांनी प्रेरित केलं हे लिहिण्यासाठी, त्या आमच्या ओझरकरबाई, त्या आता या जगात नाही आहेत, पण आमचे नितीन आरेकर सर आणि ओझरकर मॅडम या दोघांनी मला जेव्हा म्हटलं होतं की सुनील असं एक विषय लिहिशील का, तर काय आहे, तर त्यांनी सांगितलं की उर्मिला. म्हटलं ही कोण? तर मलाही माहीत नव्हतं की उर्मिला ही कोणी रामायणातलं पात्र आहे आणि लक्ष्मणाचं लग्न झालं होतं किंवा त्याला एक बायको आहे हे सुद्धा माझ्या माहितीत नव्हतं. आणि मग नंतर जेव्हा माझा सराव सुरू झाला, अभ्यास सुरू झाला, साधारण 2013 साली सुरुवात झाली माझी या प्रोसेसला, आणि तेव्हा मला उर्मिलेबाबत सगळ्या गोष्टी कळायला लागल्या. आणि मग मी ठरवलं की येस, आपण ही जी काही दुर्लक्षित गोष्ट आहे या बाईची ती आपल्याला मांडायला हवी असं मनापासून वाटलं आणि मग सुरुवात झाली. खरं तर विषय हा जो आहे तो आपल्याला पौराणिक वाटतो, मात्र आम्ही असं ऐकलंय की पौराणिकतेपेक्षाही काहीतरी वेगळं दाखवण्याचा प्रयत्न तुम्ही केलाय. तर रामायणातील उर्मिला आणि आपल्या उर्मिलायनमधील उर्मिला यांच्यात काय फरक आहे आणि काय साम्य आहे? काव्य असो, कविता असो, साहित्य असो, एक बाई एका काळात जी होती ती प्रत्येक काळात बाईच असते आणि तिचं महत्त्व कोणत्याही काळात घ्या, भविष्यात घ्या, इतिहासात घ्या, कमी होत नाही. ती तितकीच महत्त्वाची आहे आणि तिला तितकं ते अनन्यसाधारण महत्त्व मिळणं गरजेचं आहे. सो तिची पैलू किंवा तिची बाजू ही कोणत्याही काळात किंवा कोणत्याही जनरेशनमध्ये म्हणा पुसट करण्याजोगी किंवा विसरण्याजोगी नसतेच. असा आपला भारताचा इतिहास आहे. आपल्या भारताला एक सांस्कृतिक जो काही वारसा मिळाला आहे तो जस्ट बिकॉज ऑफ स्त्री असं मला वाटतं, इतरांचं मला माहीत नाही. आणि स्त्री ही या जगताचा एक महत्त्वपूर्ण अविभाज्य घटक आहे, ज्यामुळे या जगाचं एक रथचक्र जे आहे ते चालूच आहे.
म्हणून मला असं वाटतं की ही पौराणिक म्हणून तुम्ही बघू नका. हे नाटक उर्मिलायन जे आहे ते एका प्रत्येक स्त्रीचं आहे, मग ती कोणत्याही नात्यात बांधलेली का असेना. एक आई म्हणून असेल, एक बहीण म्हणून असेल, एक बायको म्हणून असेल, एक मावशी म्हणून असेल, एक आत्या म्हणून असेल, एक काकी, मामी, सख्खी बहीण, कोणत्याही नात्याने असू दे, ती प्रत्येकीची होते. सो प्रत्येक घरामध्ये एक अशी उर्मिला आहेच आहे असं मलाही वाटतं. उर्मिला यांच्या नाटकाला खूप सारे पुरस्कार मिळालेत, अनेकांच्या प्रतिक्रियाही तुमच्यापर्यंत पोहोचल्या असतील, तर तुमच्या काय भावना होत्या त्या प्रतिक्रिया आल्यानंतर? अनुभव कसा होता? खूप बरं वाटलं. म्हणजे अनपेक्षित होतं की इतका छान प्रतिसाद आणि इतके पुरस्कार आम्हाला मिळतील. आपण काहीतरी वेगळं करतोय, रादर काहीतरी छान करतोय, ही भावना होती. एक दिग्दर्शक म्हणून एक विजनरी लेवलला मी तो विचार केलाच होता की अरे नाही, आपण जे काही करतोय ते फार जरा अँटिक होणार आहे किंवा होऊ घातलं आहे. पण एवढा छान प्रतिसाद, एवढं छान सक्सेस आम्हाला मिळेल याची फार अपेक्षा नव्हती, पण होतीच. म्हणजे म्हणतात ना, ते मला तो आता आशुतोष राणांचा शेर आठवतोय, दिल अड़ा है जिद पर किसी बच्चे की तरह, चाहिए तो सब कुछ वरना कुछ भी नहीं. तशी काहीशी अवस्था माझी झाली आहे आता या घडीला. नाही, पुरस्कार भेटले आता तुम्हाला. झी नाट्यगौरवमध्ये 11 नामांकनांसह 8 पुरस्कार भेटले आणि मटामध्ये सुद्धा आता तुम्हाला 7 नामांकनं भेटलेत. तर त्यावेळेस तुम्हाला जेव्हा ते पुरस्कार घोषित होत होते त्यावेळेस तुम्हा सर्वांकडनं ऐकायला आवडेल मला की मनामध्ये काय भावना होते? जरूर. म्हणजे माझ्यापेक्षा जास्त तर जे होतेच त्यांनी मला वाटतं बोलावं प्लीज. भावना म्हणजे सगळ्यात अगोदर जेव्हा कळलं की नाटकाला 11 म्हणजे झी नाट्यगौरवसाठी 11 नामांकनं जाहीर झाली आणि ते असं होतं की सगळ्याच म्हणजे एखाद दुसरी कॅटेगरी सोडली तर बाकी सगळ्याच कॅटेगरीमध्ये नॉमिनेशन्स आहेत. तर फार बरं वाटलं. मुळात ह्या गोष्टीचं फार समाधान होतं की जी काही आम्ही 2-3 महिने जी काही मेहनत घेत होतो आणि त्याचं यश एकूणच एका कोणाचं नाही तर पूर्ण त्या कलाकृतीचं होतं. तर त्याचं खूप समाधान वाटलं की ही कलाकृती आत्ता खूप छान दिवस बघणार आहे, याचं फार समाधान होतं. आणि बाकी नॉमिनेशन्स जेव्हा जाहीर झाले सगळ्यांचेच आणि पारितोषिकही मिळाली तर खूप छान वाटते. पण त्याहीपेक्षा जेव्हा नाटक संपल्यावर प्रेक्षक येऊन भेटतात आणि त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया असतात त्या कोणत्याही पारितोषिकापेक्षा भयंकर असतात आणि मला असं वाटतं की ते सगळ्यात मोठं आमचं यश आहे. त्यावेळेस तो मोमेंट कसा होता? म्हणजे जेव्हा आता निहारिका तुला तिथे उत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार भेटला त्यावेळेस ते जे म्युझिक प्ले झालं तर त्यावेळेस तो तुझ्यासाठी एक स्पेशल मोमेंट होता, तो मोमेंट ऐकायचा आहे. बापरे, म्हणजे तो क्षण काय म्हणतात, खूप वर्षांपूर्वीचं हे स्वप्न होतं. मुळात आपण जेव्हा असं ठरवतो की आपल्याला अभिनय क्षेत्रात काहीतरी करायचं आहे तर एक बऱ्यापैकी एकांकिकांपासून सवाई हे असतंच डोक्यात. मग सवाई झालं तर काय, मग पुढे मग व्यावसायिक नाटक, मग व्यावसायिक नाटकात तर मग काय झी गौरव हवं, मग मटा सन्मान हवा, एकूणच म्हणजे सगळं. आणि मग फिल्मला गेल्यावर मग ऑस्करपर्यंत अगदी म्हणजे कोणत्याही अभिनेत्याने किंवा अभिनेत्रीने ही स्वप्न पाहिलेलीच असतात. तर मीही ते स्वप्न पाहिलं होतं. म्हणजे अगदी लहान वयाच्या 5 वर्षापासून करतोय, म्हणजे काहीतरी आपल्याला रस आहे, आपल्याला त्या स्टेजवर आवडतं, छान वाटतं. आणि नंतर जेव्हा फार सिरियसली घ्यायला लागले की नाही आपल्याला आता ह्यात काहीतरी करायचं, तर असं होतं. तेव्हा जेव्हा असं टी व्हीवर लागायचं झी गौरव आणि ते गाणं प्ले व्हायचं तर असं व्हायचं हे खूप कमाल आहे. आणि काय आहे, एवढ्या झगमगीत लाईट्स आहेत, म्हणजे छान छान कलाकार आहेत, छान छान कपडे घालून आहेत आणि ते जातात तेव्हा त्यांच्यासाठी हे काहीतरी वाजतं. हे आपल्यासाठी पण कधीतरी वाजलं पाहिजे. आणि मला वाटतं गेली 2-3 वर्ष तर ते कंटिन्यू ऐकणं चालूच होतं. सो मला असं वाटतं ते मॅनिफेस्ट केलं की काय असं कधी कधी वाटतं. म्हणजे याच्या मागचा एक किस्सा पण सांगतो. गेल्या वर्षी आम्ही एक स्पर्धा करत होतो, नाटक करत होतो आणि तेव्हा मधल्या ब्रेकमध्ये आम्ही असं उगीचच की आपण झी गौरवचं गाणं लावूया आणि असं प्रत्येकजण सर्वोत्कृष्ट अभिनेता अमुक, मग आम्ही उगीचच तिथून उठायचं, ते घ्यायचं. पारितोषिक म्हणून काय तर तिथे काय जवळ होतं, पाण्याची बॉटल होती. हां, तर आम्ही अशी ती एकमेकांना दिलेली. आणि मग सेम, मग दुसरं सर्वोत्कृष्ट अभिनेत्री निहारिका राजदत्त असं ते पाहिलं
आणि असं ते केलं ते सगळं. आणि ते फार म्हणजे तेव्हा जरी मजा मस्ती जरी चालली होती तरी ते घेताना पण खूप कन्व्हिक्शनने घेतलेली ती बॉटल की नाही ही झीचीच ट्रॉफी आहे त्याने. आणि जेव्हा ते जाहीर झालं नामांकन तेव्हा पटकन मला ती मोमेंट आठवली की बरोबर आपण गेल्या वर्षी हेच केलेलं आणि आता ते फायनली घडतं आहे. आणि खूप कमाल वाटलं. त्याहीपेक्षा कमाल ह्या गोष्टीचं वाटलं की अर्थात आपण तिथे गेलो, तो सोहळा बघितला, तो अनुभवला. मुळात नॉमिनेशन्स पण अशा छान छान अभिनेत्रींसोबत झालेलं होतं. अदिती सारंगधर, जिला मला असं वाटतं तिची पण सुरुवात फार छान छान एकांकिकांपासून नाटकांपासून झाली. दादा ती एक इन्स्पिरेशन होतीच की किती कमाल करते ही आणि काय. अदितीताई होती, नंतर अमृता सुभाषताई होती, प्रियदर्शनी इंदलकर, पौर्णिमा तळवलकर, त्यात कुठेतरी निहारिका राजदत्त हे नाव असं येतं. तर असं झालं की हेच आपल्यासाठी खूप मोठं आहे की काय. आणि त्यानंतर मग तो सोहळा सगळा एन्जॉय केला. म्हणजे अमोल खूप छान मित्र आहेच, म्हणजे को आर्टिस्ट आहेच, पण मला असं फार बरं वाटतं की एक म्हणजे गेल्या वर्षीपासून म्हणा नगर करंडकला ही जेव्हा एकांकिका सादर झालेली तेव्हाही अमोल होताच आणि या झी गौरवच्या पारितोषिकांनाही होताच. तर मला ते खूप छान वाटलं की माझा को आर्टिस्ट, माझा मित्र खूप छान माझ्या बाजूला आहे. आणि ते सगळंच खूप एकूण भारी होतं. आणि त्यातही प्लस झालं की विशेष ज्युरी पुरस्कार मिळाला. तर ते कोणालाही असं वाटेल की अरे नाही आपल्याला ते मेनस्ट्रीममधलं थोडंसं मिळायला हवं होतं, पण विचार करता असं झालं की ठीक आहे ते पारितोषिक नाही मिळालं, पण जे परीक्षक होते त्यांना आपलं काम आवडलं आणि त्यांना ते कुठेतरी त्याचा एक विशेष पुरस्कार द्यावासा वाटला. मग तो नाटकासाठी का असेना किंवा दिग्दर्शनासाठी का असेना, पण ते असं झालं की ते कुठे डावलू शकत नव्हते. हा मला वाटतं सगळ्यात मोठा एक प्लस पॉईंट किंवा सक्सेस पॉईंट होता असं मी म्हणेन. पण खूप छान आहेत, म्हणजे आता खूप छान छान प्रतिक्रिया येतात. ती म्हणजे पारितोषिकं आहेतच, पण त्याही पलीकडे जाऊन जसं म्हणाल जसं प्रेक्षक खूप छान छान प्रतिक्रिया देतात. आणि त्यातही ह्या नाट्यसृष्टीतली म्हणा किंवा एकूणच ज्येष्ठ अभिनेते आहेत किंवा अभिनेत्री आहेत ज्यांची कामं इतकी वर्ष आपण टी व्हीवर वगैरे बघतो आहे त्यांच्याकडनंही खूप छान ऐकायला मिळतं आहे. आपल्या कामाविषयी बोललं जातं आहे. मला वाटतं हेच सगळ्यात मोठं यश आहे. आणि नामांकनं पारितोषिकं असतील, बट हे सातत्याने टिकवता येणं हा माझ्यासाठी अल्टिमेटली एक मोटिव्ह असेल. आता एक महत्त्वाचा प्रश्न तुझ्यासाठीच की उर्मिला हे जे महत्त्वाचं मुख्य पात्र आहे ते तू साकारलंय, तर या सगळ्या पात्रांमध्ये हे साकारताना तुला काय आव्हानं आली आणि तू कशी मात केली त्या सगळ्यांवर? मला त्याचं दडपण नव्हतं. सगळ्यात मोठं दडपण हेच होतं की ही भावना आपण जशी लेखकाने उतरवली आहे किंवा त्याला जशी अपेक्षित आहे, कारण त्याने हे बाळ जन्माला घातलं आणि ते तो माझ्या माध्यमातून हे कुठेतरी पोहोचवतोय, तर आपण त्या व्यक्तिरेखेला तितकासा न्याय देऊ शकू का. तर हेच एक खूप मोठं आव्हान होतं. एकांकिकेत ते त्या पद्धतीने करून झालं, नाटकात त्याचा आवाका अजून वाढला, खूप विस्तृतपणे त्याने ते लिहिलं आहे. आणि कोणत्याही अभिनेत्रीसाठी ही एक अशी भूमिका मिळणं ज्याच्यात तिचा अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंतचा प्रवास, सगळी तिची स्त्रीच्या प्रत्येक अवस्था या कॅरेक्टरमधनं पोर्ट्रे करायला मिळणं हीच एक सगळ्यात मोठी माझ्यासाठी अपॉर्च्युनिटी होती. त्यामुळे त्याच तिच्या सगळ्या अवस्था, म्हणजे अगदी अल्लड वयातली उर्मिला, नंतर लग्न झालेली उर्मिला, नंतर नवरा सोडून गेलेल्या नंतरची उर्मिला आणि हे सगळं झाल्यानंतर शून्यत्व गाठलेली उर्मिला, इतका तो छान त्याने 2-2.5 तासात हा प्रवास मांडलेला आहे. तर लेखक म्हणून तो ग्रेट आहेच, बट त्याहून मला असं वाटतं की एक डिरेक्टर म्हणून तो खूप इंटलेक्च्युअल आहे. कारण हे ह्या पद्धतीचं, म्हणजे ज्यांनी हे नाटक बघितलं असेल तर हे या पद्धतीचं नाटकच आपण म्हणतो किंवा पौराणिक, जसं आता पण तू म्हणे पौराणिक, हे कुठेही पौराणिक वाटत नाही. हे असं वाटतं ही आत्ताचं आहे, हे माझं आहे, ही उर्मिला आहे, ही मी आहे. हे जेव्हा कनेक्ट होतं तेव्हा ते कुठेही रेंगाळत नाही नाटक. ते तितकंच एंटरटेनिंग वाटतं, ते तितकंच म्युझिकल आहे, ऐकत राहावं असं वाटतं. तर हे सगळं त्याने ज्या पद्धतीने बांधलं आहे ते कमालच आहे. आणि टास्क माझ्यासाठी तोच की आजही तोच प्रयत्न असतो प्रयोगाला की हे मी व्यवस्थित पोहोचवू शकेन का. आणि आय होप मी ट्राय करतेच आहे, रादर आम्ही सगळेच ट्राय करतो आहे की कोणत्या
कसं कसं आणि खूप छान छान पद्धतीने ते पोहोचवता येईल. तू उत्तमरित्या पार पाडलं तर त्याचंच ते हे पुरस्कार आहेत. बरं, जितकं तुझं कौतुक होत आहे तितकंच म्हणजे तुझ्यासोबत जी सखी आहे म्हणजे धनुचं कॅरेक्टर पूजा तू साकारलंय ते प्रेक्षकांना तितक्याच पसंतीस तू उतरतेस. तर तुझा अनुभव काय होता? माझा अनुभव दादाचा फोन आला की आपण अशी अशी स्क्रिप्ट करतो, यात तुझं असं असं पात्र आहे, तर तुला आवडेल का करायला? तर मी म्हटलं हो दादा, मी येते रीडिंगला, आपण वाचूयात. स्क्रिप्ट वाचल्यानंतर दादाचं काय म्हणणं आहे त्या गोष्टीला धरून, उर्मिला कोण हे मलाही माहीत नव्हतं. मग तिची सखी अच्छा ही होती का, मग ती त्याने क्रिएट केलेली आहे का, मग ती ते पात्र कसं कोण, आता हे राम लक्ष्मण सीता हे सगळ्यांना माहिती आहेत. उर्मिलाही जगाला आता कळेल की लक्ष्मणाची बायको आहे. प्रत्येकाची काहीतरी एक आयडेंटिटी आहे, पण धनूची अशी काही नाही आहे. कारण ती एक तुमच्यातलीच एक वाटणारी, आपल्यातलीच एक वाटणारी अशी एक मैत्रीण आहे जी तिच्यासोबत सुरुवातीपासून असते. म्हणजे अगदी मिथिलेत असते ती, नंतर अयोध्येत पण जाते. तर तिने खूप जवळून पाहिलेलं असतं उर्मिलेचं दुःख. तर मला खूप भारी वाटतं आत्ता जसे जसे प्रयोग होतात, प्रेक्षक मागे भेटायला येतात तेव्हा एक काकू आल्या होत्या आणि खूप रडत होत्या त्या, आणि मला असं म्हणाल्या की मला एक अशी मैत्रीण हवी होती आयुष्यात. तर त्या दिवशी मला ते खूप हिट झालं. तोपर्यंत मी सतत ट्राय करत होते की जशी माझी बेस्ट फ्रेंड आहे, आम्ही एकमेकींना जीव लावतो, तसा आम्ही म्हणजे स्टेजवरती तर एकमेकींसोबत असतोच, धनू आणि उर्मिला म्हणून, तर बॅकस्टेजला पण आम्ही सतत सोबत असतो, एकमेकींसोबत असतो, असं राहण्याचा प्रयत्न करत असतो, छान छान वागत असतो. पण ते आपोआप नंतर क्रिएट होत जातं, कारण अशा प्रतिक्रिया जेव्हा तुम्हाला येतात, म्हणजे मी पण स्टेजवरती इतक्यांदा रडते तर मला काही लोक म्हणतात तू किती रडतेस गं स्टेजवरती, तिला काही झालं की, किंवा तिचा नवरा येतो तू काय एवढी खुश होतेस. तर दादा मला म्हणाला होता की ते तिला जे वाटतंय ना, तिला जे व्यक्त होता येत नाही आहे ते तुझ्याकडून कळलं पाहिजे. तर ते दादाने इतक्या बारीक बारीक गोष्टी धनूच्या पण असतील किंवा उर्मिलेच्या पण असतील, त्याने उर्मिलेच्या पण बऱ्याच गोष्टी मला मुद्दाम सांगितल्या की ते मला जवळून कळलं पाहिजे की उर्मिला काय आहे. कारण मी तो प्रेक्षकांमधला एक व्यक्ती आहे जो तिथे आहे, ज्याची काही अशी आयडेंटिटी नाही आहे, जी तुमच्यातलीच एक वाटणार आहे. ती गोष्ट मी बघते की काय, किंवा माझ्या नजरेने तुम्ही बघताय की काय, असं कधीतरी मला असं वाटतं. त्यामुळे प्रत्येक सीन असतील यांचे ते मी स्वतः प्रत्येक प्रयोगाला अशी बघण्याचा प्रयत्न करते, नव्यानं ऐकण्याचा प्रयत्न करते की तशा रिॲक्शन्स माझ्या येतील. आणि खरंच मला जेन्युनली रडायला येतं जेव्हा जेव्हा हिची काही वाक्य मी ऐकते ना, तर मला खरंच भरून येतं. आणि मग तेव्हा जेव्हा असे प्रेक्षक येऊन भेटतात आणि म्हणतात ना, मग तेव्हा असं वाटतं की हां आपण करतोय छान आणि लोकांना ते आवडते, लोक नोटीस करतात. दादा म्हणालेला की एकही पात्र असं नसेल की ज्याला लोक लक्षात ठेवणार नाहीत. तो त्याचा शब्द म्हणजे मी खरंच मानते. कारण मला नाही वाटत, आम्ही 17 जण स्टेजवरती आहोत, छोटे छोटे जरी पात्र असतील, 1-2 वाक्यांसाठी जरी कोणी येत असतील, त्या लोकांनाही लक्षात ठेवलं जातं आहे. कारण इतकं डिटेलिंग त्याने केलं आहे. मग सेट असेल, लाईट्स असतील, म्युझिक असेल, आम्ही करत असलेले पात्र असतील, एकंदरच ते खूप छान जुळून आलं आहे. त्यामुळे खूप जसे जसे प्रयोग होत आहेत आम्हाला आणखी मजा येते, आणखी गोष्टी आम्ही शिकतोय, शोधतोय. उर्मिले इतकंच लक्ष्मणाचं पात्रही महत्वाचं होतं आणि अर्थात अमोल तू ते साकारलंय. तर तुला काय काय चॅलेंजेस आले आणि तू त्या सगळ्यावर कशी मात केलीस? खूपच आलेत. खूपच म्हणजे पहिलं माझं चॅलेंज म्हणजे जेव्हा दादाने मला घरी बोलवलं होतं की आपण असं असं करतोय म्हणून. काय माहिती हे चॅलेंज आहे की नाही मला माहीत नाही, पण आता विषय नाही गेला तर मी सांगतोच. मी ॲक्च्युली नकार दिला होता, मी नाही करत आहे म्हणून. म्हणजे लक्ष्मणाचं पात्र म्हणजे एवढा, जसं आपण एखादी एकांकिका करतो तर आपल्याला वाटतंच की हे 2 अंकी नाटक व्हावं, व्यावसायिक लेवलला व्हावं, छान पद्धतीने व्हावं. आणि उर्मिला आणि माझ्यासाठी खूप जवळचं होतं. जे आम्ही सगळेजण मेहनत करतात, मी मेहनत करतो, म्हणजे असं काही नाही की ग्रेट काहीतरी केलं वगैरे असं. तर हेही छान होतं आहे मस्तपैकी. तर मला असं वाटत होतं की मी करू शकेन की नाही, आणि माझ्यामुळे असं नको अरे व्हायला म्हणून मी नको म्हणून असं. तर दादाने मला सांगितलं परत एकदा विचार कर. म्हटलं ठीक आहे. मग बाहेर येऊन मी विचार केला, अरे मिळतं आहे तुला, हे नाही मिळते. परत आमचे राजदत्त तांबे ते, अरे तू लकी आहेस, तुला मिळतं आणि तू काय नकार देतो आहेस, तुला हे करायला मिळतं आहे व्यावसायिक नाटक. बरं मी व्यावसायिक नाटकं फार केलेली नाही आहेत, 3-4च केलेले आहेत आणि त्यांचे 3-4च प्रयोग झालेले आहेत. हां हे माझं व्यावसायिक नाटक. त्याच्यामुळे मला असं वाटलं की याचेही 3-4 प्रयोग होतील, याची भीती होती. अरे मग अमोल
मला माहिती नव्हतं व्यवसाय इतकं बाबा हे पारितोषिक मटा सन्मान परत मी जातोय झीच्या मंचावरती हे इतकं होईल वाटलं नव्हतं त्यावेळेला. वाटलं असतं तर मी तिथंच घरी मी येतोय रिहर्सलला चल मला कळालं बाय मी तिथूनच गेलो असतो असं. मग मी बोललो दादाला म्हटलं मी करणार आणि चॅलेंजेस खूप आले. म्हणजे ते निहारिका बोलली तशी डिक्शन क्लिअरिटी ते असं ते अजूनही फाईट करतोय. कालच्या प्रयोगापर्यंत पण फाईट करतो उद्याही. आणि मला माहिती मी मात करणार असं. आणि दुसरी गोष्ट अशी की म्हणजे वाक्यांचा अर्थ नाही बदलला पाहिजे. जे रीडिंगमध्ये आपण केलं आहे स्टँडिंगमध्ये केलेलं आहे बरं ठीक आहे. प्रेशरखाली सुरुवातीचे 5 प्रयोग झाले अच्छा ठीक आहे. रीडिंगमध्ये आपण असं करत होतो स्टँडिंगमध्ये आपण असं करत होतो अच्छा ठीक आहे. मग नंतर सोपं व्हायला लागलं सगळ्या गोष्टी मुवमेंट आणि ह्या सगळ्या. मग हळूहळू हां ओके थोडंफार यायला लागलं माझ्यामध्ये. फक्त म्हणजे इतरांचं मला माहीत नाही माझ्यामध्ये यायला लागलं. मग ते कुठेतरी निसटायला लागलं. मग ते परत ते रिकॉल करा रीडिंगमध्ये आपण काय करत होतो परत स्टँडिंगमध्ये आपण काय करत होतो असं. मग त्या पद्धतीने मी परत वर्क करायला लागलो. पण माझं असं आहे की ठीक आहे याच्यावरती मात केली आता नवीन एक काहीतरी वेगळं अडचण त्याच्यावरती मात केली नवीन एक काहीतरी अडचण. म्हणजे थोडक्यात ते सांगायचं झालं तर मी असं स्वस्थ बसलेलं नाही आहे. करूया आता एंट्री आहे 2 मिनटात आलो एंट्री मारून आलो असं नाही आहे. मी त्या जसं मेकअप रूममध्ये घुसतो ते शांतच असतो. बाई काय वाक्य आहेत आपली कुठल्या अर्थाने बोलायचे आहेत. बरे लक्ष्मणाचं कॅरेक्टर आहे असं पण आहे की टपरीवरचं लक्ष्मण मग त्या पद्धतीने ते सादर झालंच पाहिजे. त्यामुळे ते एक प्रेशर ते खरंच असतं आणि ते मी खूप पॉझिटिव्ह वेने घेतो आणि ते असलंच पाहिजे. आणि लक्ष्मणाचं कॅरेक्टर असं आहे की एक माणूस म्हणून स्वस्थ बसू देत नाही आणि एक अभिनेता म्हणून पण स्वस्थ बसू देत नाही. लक्ष्मणाचं कॅरेक्टर म्हणजे हा लक्ष्मण असा कसा असू शकतो की न सांगताच निघून गेला बंधुप्रेमापोटी. ते एक माणूस म्हणून स्वस्थ बसू देत नाही आणि एक अभिनेता म्हणून अरे हे नाही जमत आहे होत नाही हे वाक्य त्या प्रकारे जात नाही आहे बरं हे वाक्य जातं आहे बरं. आधी मी खूप निगेटिव्ह असायचं नाही होते पण नाही मला मला माहीत नाही कुठला तरी इंटरव्ह्यू बघत होतो तिथं मला प्रकर्षानं जाणवलं की नाही रे आपण म्हणजे अभिनेतेमध्ये आपण बोलतो नाही रे आज नाही चांगलं झालं माझं नाही चांगलं. ॲक्च्युली हा पण विचार केला पाहिजे आपण की आज नाही झालं चांगलं पण काहीतरी केलं ना काहीतरी एक वाक्य तरी तू चांगलं बोललं असेल ना ते तू लक्षात ठेव. अगदीच सगळ्याच गोष्टीवरती तू हे नाही करू शकत तू त्या हिशोबाने. मग मी त्या हिशोबाने लक्ष्मणाचं कॅरेक्टर मी हे नाही झालं चांगलं अमोल हे चांगलं झालं हे लक्षात ठेव ह्या पद्धतीने म्हणजे मी जातोय आणि माझी अशी खूप मनापासून इच्छा आहे की हे कॅरेक्टर आहे ना हा मला समजला आता हे मला कधीच नको यायला की मी सॅटिस्फाईड होईल वगैरे नाही मग आणि ते मला नव्याने अजून ते उलगडत जाते आणि याचा मला खूप आनंद होतो आहे असं. आणि इवन माझे इथं जे सहकलाकार बसलेले सहकलाकार म्हणजे असं ते मला येऊन सांगतात असं होतं. आत्ताच आम्ही श्रावणी आणि मी तेच नाटकाविषयीच बोलत होतो मस्त छान आम्ही दुसऱ्या गप्पाही मारू शकलो असतो वगैरे असं. परत आम्ही काल सुप्रिया शुभम आम्ही दिवेश वगैरे नाटकाविषयीच बोलत असतो. बरं ठीक आहे नाटक संपल्यानंतर पण आम्ही ट्रेनमध्ये बसलो रात्री काहीतरी 11:30 पावणे 12ला प्रयोग संपला. मग ते नाटक ते असतंच. मग घरी गेल्यानंतर मग घरी एक वेगळं आलास तो एक टोन लागतो घरच्या अच्छा ठीक आहे घरी आलो आता. मग ते नाही थोडक्यात हे की म्हणजे चॅलेंजेस खूप आहेत सगळ्यांनाच आहेत आणि ते आम्ही खूप प्रयत्न करतोय म्हणजे नाही बरोबर आहे. पण नाटक जे आहे रंगभूमीवर उतरलं जितकी मेहनत तुम्हा सर्वांची आहे तितकीच मेहनत पडद्यामागे जे कलाकार आहेत त्यांची सुद्धा आणि तुम्ही सुद्धा ते नाकारत नाही. सर्वांचं भरपूर नवीन चेहरे आहेत. पहिलं जे व्यावसायिक नाटक आहे तर त्यामध्ये आपल्या सर्वांमध्येच चेतन सर तुम्ही पण आहात. तर तुम्ही जे आहात तुम्ही प्रकाश योजना केली आणि तुमचं सुद्धा मी खूप कौतुक ऐकलंय. म्हणजे जेव्हा इंटरव्ह्यू घ्यायचा त्याआधी सुद्धा असं ऐकत होते की नाही तुम्ही खूप उत्तम काम केलंय. तर कसा अनुभव होता? अनुभव तसा खूप मोठा आहे अनुभव कारण प्रत्येक प्रयोगाला लाईट फोकसिंग करताना कोणाला शिव्या घातल्याच आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कौतुक त्या पोरांचं आहे आणि पोरींचं जे आरसा मार्किंगवर लावतात. थँक्यू शेवटची पेंटिंग पूजा मार्किंगवर लावते. थँक्यू. म्हणजे ते जर मार्किंगवर नाही आलं तर ते दिसणारच नाही आहे. म्हणजे आरसा मार्किंगवर नाही आलं तर निहारिका दिसणारच नाही आहे.
तर हे कौतुक म्हणजे सगळं जे काय आहे ते सगळं श्रेय मी यांना देतो आहे. म्हणजे आर्टिस्टला, मेन निहारिकाला. तिने कुठलेही मार्किंग, म्हणजे पहिलं नाटक असं आहे की एकच मार्किंग आम्ही देतो, त्या व्यतिरिक्त मार्किंग कुठलीच देत नाही. आणि त्या मार्किंगवरती एवढ्या सगळ्या धावपळीत ती येऊन थांबते, बरोबर लाईट घेते. तिचं खरंच विशेष कौतुक आहे. अमोलचंही तेवढंच आहे की मेन लाईट ते दोघंजणं उत्तमरित्या घेतात. आणि ज्या दिवशी ते लाईटमध्ये येतात, असं होतं माझं, असं वा जिंकलं असं वाटतं. म्हणजे आत्ता पण सुनील सरांनी, मी मगाशी बोलत होतो की मला रात्री झोपेत एक क्यू सुचला की करून बघायचं का. आता ते पुढच्या प्रयोगाला मी नक्कीच करून बघेल, ते बघूया काय होते ते. पण अजून डिस्कशन बाकी आमचं, आम्ही त्याच्यावर चर्चा करणार आणि नंतरच तो निर्णय घेऊ. पण खरंच म्हणजे नेपथ्य वेळोवेळी लागतं, त्याच्यानंतर बॅकलाईट चांगल्या मिळतात. अनुभव शब्दात नाही सांगू शकत, एवढा मोठा अनुभव आहे. आपली 45 जणांची टीम आहे, सॉरी. तर या सगळ्या टीमला एक संध बांधून ठेवणं, त्यांच्यामध्ये समन्वय घडवून आणणं, यासाठी मॅनेजमेंट तगडं लागतं. तर राजदत्त सर आणि बापू सर, हे मॅनेजमेंट कसं केलं तुम्ही? खरं तर ही तारेवरची कसरत आहे. कारण व्यक्ती तेवढ्या प्रकृती असतात, कोण कसं रिॲक्ट होईल आणि कोणाला कोणत्या शब्दात आणि कशा पद्धतीने समजवायचं, ते स्किल असावं लागतं. आता इतकी वर्ष या क्षेत्रामध्ये काम करत असल्यामुळे ते अनुभवाने आलं आहे. पण माझं नेहमी भांडण जे असतं ते चेतनशीच असतं. त्याचं कारण असं आहे की आपल्याला काही वेळेचं बंधन असतं आणि तो चांगलं करण्याचाच प्रयत्न करत असतो. आणि मी प्रोडक्शन म्हणून, मॅनेजर म्हणून कुठे आपला एक्स्ट्रा पैसा किंवा एक्स्ट्रा चार्ज भरावा लागू नये म्हणून तो माझा प्रयत्न असतो. त्यामुळे तू मैमाय आमची होते, पण ती प्रेमाची असते आणि चांगल्यासाठीच असते. आणि कलाकारांशी समन्वय चांगल्या प्रकारे ठेवावा लागतो, कोण दुखावलं जाणार नाही किंवा काही. त्याच्यामागे कारण असं आहे की जी लेखकाने जे लिहिलं आहे, म्हणजे जी आभाळा एवढी कल्पना आहे, ती चिमूटभर कागदावरती त्याने ती उतरवलेली आहे. आणि ती पुन्हा कलाकारांनी आणि तंत्रज्ञांनी ती आभाळा एवढी करून दाखवायची आहे. तर त्याच्यासाठी जी रसनिष्पत्ती लागते, ती भावना, ती त्या प्रेक्षकांपर्यंत निर्माण करण्यासाठी जे काही करायचं असेल ते कलाकार, तंत्रज्ञ आणि मॅनेजमेंट आम्ही सगळे करत असतो. आणि त्या संयोगाने आम्ही त्यांना तसे काही सूचना करत असतो. काही म्हणजे कधी मी रडल्यासारखं करतो, बापू मारल्यासारखे करतात. ती टॅक्ट आहे मॅनेजमेंटची, ते तसं करावं लागतं, तरच ते प्रयोग यशस्वी होतात आणि चांगल्या प्रकारे होतात. आणि सगळेच चांगले आहेत, म्हणजे बॅकस्टेजपासून अगदी सगळेच कॉपरेटिव्ह आहेत, आम्हाला मदत करतात. आणि तक्रार तशी नसते काही त्यांची, आणि शाणी मुलं आहेत. बापू 45 जणांची टीम आहे, प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो. त्यांना सांभाळण्यासाठी स्वतःला पहिलं शांत राहावं लागतं आम्हाला. आणि ते शांत राहून सगळ्यांना मॅनेज करण्याचं कठीण काम आहे मॅनेजरचं आहे. आणि ते आम्ही दोघं साध्य करतो आहे असं आम्हाला वाटतं. बाकीच्या नाटकीने आम्हाला माहिती नाही. त्यात सगळे आम्हाला सहकार्य करतात, नाही असं नाही. आणि थोडी 45 जणांमध्ये होतंच तुम्ही मी, ते आम्ही सांभाळून घेतो, ते पण सांभाळून घेतात. आणि पुढे पण असं सहकार्य होईल. आणि दुसरं सांगायचं म्हणजे कथा चांगली आहे. एका स्त्रीची कथा, व्यथा मांडणारं नाटक उर्मिला आहे नाही. एका जागेवर बसून अयोध्येचं दर्शन घडवणारं नाटक म्हणजे उर्मिला आहे नाही. तुम्ही अयोध्येमध्ये जाऊन येता, ह्याचं तुम्ही प्रेक्षकांना भान होतं की मी अयोध्येत गेलं, असं उत्तम नाटक आहे. आणि हे नाटक प्रत्येकाने पाहावं, ज्यांनी पाहिलं नसेल त्यांनी प्रत्येकाने पाहावं, असं मी सुमुख चित्रच्या वतीने सर्व रसिक प्रेक्षकांना सांगू इच्छितो. बरं, आता तुम्ही सुमुख चित्राबद्दल बोललाय, तर आपण या संपूर्ण नाटकाची जे धुरा आहे ते सुमुख चित्र सांभाळतात. सुमुख चित्राचे जे कार्यकारी निर्माते आहेत निखिल जाधव, ते सध्या तर आपल्या सोबत नाहीयेत, पण त्याचं जे संपूर्ण मॅनेजमेंटचं जे काम आहे ते निशांत दादा पाहतो. निशांत दादा, तुझ्याकडनं ऐकायचं मला
काय तुझा अनुभव कसा होता उर्मिलांच्या टीम सोबत? सर्वप्रथम तर सुमुखचं हे दुसरं नाट्यपुष्प आहे. उर्मिला आहे, पहिलं जे होतं ते पाहिले ना मी तुला, तर त्याची टीम छोटी होती, त्याच्यामुळे आम्हाला ते सोपं गेलं काम करायला. पण उर्मिला यांची टीम मोठी असल्यामुळे ना सुरुवातीला आमच्यासमोर बरेच असे आव्हान होते की एवढ्या मोठ्या टीमला घेऊन रिहर्सल कुठे करायची, हा सगळ्यात मोठा मेन प्रश्न. कारण की तेवढे मोठे हॉल मिळत नव्हते. बरं, सगळे वेगवेगळ्या ठिकाणचे, तर सगळ्यांना एका ठिकाणी आणणं, त्यांचा एक सेंटर पॉईंट बघून कुठेतरी आपल्याला रिहर्सल हॉल म्हणजे शोधणं आणि ह्या गोष्टी इथपासून सुरुवात झाली. मग त्याच्यानंतर एक 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 गोष्टी येत गेल्या की नाही एवढे कलाकार आहेत, मग सगळ्यांच्या वेळा मॅनेज करणं आणि बाकीच्या गोष्टी. तर त्याच्यामुळे थोडीशी आमची जसं राजदत्त सरांनी सांगितलं की तारेवरची कसरत आहे, तर तशी आमची ती थोडी सुरुवातीला झाली. पण एकदा जेव्हा टीम बांधल्या गेली आमची, सगळे आर्टिस्ट आमचे फिक्स झाले आणि टेक्निशियन टीम माझी, मला माहीत होती की मला कोणाला काय द्यायचं आहे, तर मला तेवढा त्यांच्यावर विश्वास होता. कारण की मी बरीच वर्ष व्यावसायिक नाटकांमध्ये काम करतो आहे, ॲज अ ॲक्टर म्हणून पण केलं आहे, बॅकस्टेजला पण केलेलं आहे. तर त्याच्यामुळे कोणाचा कुठे हातखंडा आहे हे मला चांगलं माहीत होतं. त्याच्यामुळे मी बॅकस्टेजच्या बाबतीत तर बिंदास्त होतो की चला बाबा बॅकस्टेजवाले करून घेतील. फक्त आर्टिस्ट, तर आर्टिस्ट हे सगळे नवीन होते, तर त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी पण तो तेवढा समर्थपणे पेलला आणि ते आमच्या विश्वासास ते पात्र झालेत. तर ही त्यांचंही एक कौतुक आहे की सगळी कॉलेजची मुलं आहेत, त्यांनी एवढं चांगलं व्यावसायिक नाटक उभं केलं आणि ते काम खूप चांगलं करत आहेत. आणि मेन म्हणजे कंपनी नवीन, नाटक नवीन, कलाकार नवीन, तंत्रज्ञ पण नवीनच. तर ह्या सगळ्यांनी नवीन लोकांनी जे आज इंडस्ट्रीमध्ये मातब्बर लोक आहेत, तर त्यांना नवीन लोक काय कामं करतात हे बघण्यासाठी भाग पाडलेले. तर मला वाटतं की नाही ही खूप आमच्यासाठी, सुमुखसाठी आहे ना, ही खूप आनंदाची गोष्ट आहे की सगळे नवीन असतानासुद्धा आहे ना, आज आमच्या कार्याची दखल कोणाला तरी घ्यावं लागते आहे. तर हे सुमुखसाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे. थँक्यू. आता आपण थोडंसं सैनिकांना बोलतं करूयात. तुम्ही तुमचे अनुभव शेअर करा. मी पहिल्यांदाच बोलतोय असं. शाळेत पण नाही, कॉलेजमध्ये पण नाही. जेव्हा ही प्रोसेस सुरू झाली तेव्हा अमोलदादा मला सारखं फोन करायचा की सुनील दादा, उर्मिला आहे एकांकिकेचं 2 अंकी नाटक करतोय, तर तू प्लीज दादाला एकदा फोन करून बघ, काहीतरी काम निघेल, फोन करून बघ. म्हणून दादाला सहज फोन केला की दादा उर्मिला यांचं 2 अंकी होतं. दादा बोलला अरे हो ये, म्हणजे रीडिंगला ये एकदा म्हणून. आणि नेमकं मी ज्या दिवशी रीडिंगला पोचलो, ज्या पात्रासाठी मी आलेलो त्या पात्राचं कास्टिंग त्याच दिवशी डन झालं. तेव्हा रीडिंग चालू असताना असं वाटलं की अरे एक चान्स होता, तो पण घालवला आहे आपण. पण नंतर दादा जेव्हा मला बोलला की अरे तू प्रोसेसमध्ये राहा, काही ना काहीतरी निघेल, म्हणून मी प्रोसेसमध्ये जॉईन झालो. आणि दुसऱ्याच दिवसापासून दादानी स्टँडिंग सुरू केलं आणि लगेच कामच निघालं. माझ्यापासूनच सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही मला. आणि असं प्रत्येक नवीन मुलाला एकांकिका करताना असं वाटत असतं की आपण व्यावसायिक नाटकामध्ये कधी काम करणार वगैरे. असं खूप जणं सांगतात की व्यावसायिक नाटक करायचं असेल तर सर्वात आधी बॅकस्टेज करावं लागतं, त्यानंतर प्रोसेसमध्ये राहावं लागतं, मग नंतर एखादा चान्स मिळतो. पण माझ्या बाबतीत असं कुठे मला जाणवलं नाही. माझं पहिलंच व्यावसायिक नाटक आहे आणि त्या पहिल्याच नाटकात मी स्टेजवरती दिसतो आहे. ओपनिंग सीन जवळपास आमच्यापासूनच सुरू होतो. हे सगळं बघून असं म्हणजे विश्वास नाही बसत की सगळेजण आपल्याला जेव्हा आधी सांगत असतात की अशी प्रोसेस नसतेच, डायरेक्ट काम नाही मिळत. पण माझ्या बाबतीत असं उलटं झालं आहे. त्यामुळे सुनील दादा तुझं खूप खूप आभार. आणि म्हणजे दादाला माहीत नाही माझं काम, दादासोबत मी खूप कमी एखाद दुसरीच एकांकिका केली आहे. पण त्यानंतर पण दादानी जो विश्वास ठेवला आम्हाला सोबत घेऊन, म्हणजे तर खूप भारी वाटतं. आणि जसं पूजा बोलली की एक वाक्य जरी असेल तरी लोक लक्षात ठेवतात, ही गोष्ट आधी आम्हाला वाटायची नाही खरी की एक वाक्यासाठी का लोक आपल्याला लक्षात ठेवतील, किंवा कोणाचं तरी पापणी झाकली जाईल आणि आपलं वाक्य निघून जाईल एकच वाक्य म्हटल्यावरती. तर तसं काही नाही आहे. खरंच प्रत्येकजण अशी मोठी कलाकृती डोळे उघडे ठेवूनच बघत असते, त्यात आपलं एक वाक्य प्रत्येकांच्या लक्षात राहतं. असा अनुभव खूप आला आता सध्या. आणि बाकी असं काय नाही, एवढाच विचार केला होता इकडे बसून बघत बसून.
नाही, माईक पास नाही करायचं, बोलायचं. काय बोलायचं म्हणजे स्टार्टिंगला ताईने मला कॉल केलेला की आम्ही असं 2 अंकी नाटक करतो आहे उर्मिलायन म्हणून. तर आधी असं मनात आलेलं की आपण करू शकतो का नाटक, कारण की एवढा एक्सपिरियन्स नव्हता. पहिल्याच वर्षी ताई आणि सर आम्हाला एक एकांकिका डायरेक्ट करत होते, पण ती झाली नाही काही कारणास. मग नंतरला आम्हाला उर्मिलायनचं म्हणजे ताईने आम्हाला सांगितलं की आपण करूयात. तर तेव्हा असं होतं की ठीक आहे करूयात, की कॉलेजमध्ये करताना आलं दादासोबत काम, पण आता उर्मिलायनमध्ये करता येतं म्हणजे खूप असं म्हणजे दादासोबत काम करायचं होतं. ते कॉलेजमध्ये झालेलं की करूया, पण तेव्हा नाही झालं. पण डेस्टिनी अशी झाली की आम्हाला उर्मिलायनमध्ये काम करायला मिळालं आणि ते खूप चांगलं वाटतं. म्हणजे छोटाफार रोल असला तरी दादाच्या अंडर काम करतो ते आमच्यासाठी खूप म्हणजे चांगलं वाटतं. हां. जसं की हा बोलला, आम्ही एकाच कॉलेजमध्ये आणि त्याच कॉलेजमध्ये जसं 1 वर्ष अगोदर दादा आलेला आणि ताईनी सांगितलेलं थिएटरबद्दल नॉलेज सांगितलेलं. त्यावेळी जो मी बघितलेला ताईला की थिएटरबद्दल नॉलेज देते आणि आम्ही यूथ केलेलं त्याच्यानंतर. आणि यूथ केल्यानंतर मग तो एक गॅप पडलेला आणि मग दादा आलेला एक एकांकिका घेऊन की आपण करतो आहे, INTला उतरतो आहे. पण जसा हा बोलला की ती झाली नाही. त्याच्यानंतर आम्ही थांबलो ना, आम्ही बरेच यूथला उतरलो, बाहेरची कामं केली. पण ती एक डेस्टिनी असते ना की दादासोबत काम करायचं होतं, ते ती फिरून तीच आली आमच्यासमोर की ज्या नाटकासाठी ते झालं नव्हतं त्याच नाटकामध्ये आम्ही काम करते, ते पण डायरेक्ट ऑन स्टेज. आणि व्यावसायिक नाटक म्हणजे एवढं सोपं मिळत नाही ते काम करायला, की व्यावसायिक नाटकामध्ये डायरेक्ट काम करायला मिळतं आहे तुम्हाला. कारण की खूप कष्ट करतात लोक, त्याच्यानंतर तिथे जाऊन तुम्हाला भेटतं काम करायला. पण ते आम्हाला एवढं इझिली मिळालं ना, ते दादाच्यामुळे. आम्ही त्याचे खूप ब्लेस आहेत की दादाने आमच्यावर एवढं ट्रस्ट ठेवलं आणि एवढी मोठी संधी दिली. आणि ह्याचं आम्ही अजून पुढे करू, मोठी कामं करू, अजून दादाचं नाव अजून वरती करू. एवढंच. मला जेन्युइनली खूप छान वाटतं आहे या नाटकाचा भाग मी आहे. आणि मला एका सिनियरकडून कळालं होतं की सुनील हरिश्चंद्र एक व्यावसायिक नाटक नवीन सुरू करत आहेत आणि त्यांचं काम मी बघितलं होतं, मानलेली गर्लफ्रेंड आणि उर्मिलायन, जो नगरचा प्रयोग झाला होता. आणि त्यावेळेला आम्हाला असं झालं की हे दिग्दर्शक खूप चांगले आहेत, ह्या दिग्दर्शकांकडून तुम्ही त्यांच्या हाताखाली काम केलं तुम्हाला खूप छान शिकायला मिळेल, ॲज अ कलाकार तुम्ही खूप छान ग्रो कराल. आणि जेव्हा कळलं, दादाने ऑडिशनसाठी बोलवलं होतं पहिल्यांदा कॉल आलेला तेव्हा. आणि त्यावेळेला काही कारणास्तव मला ते जमलं नाही आणि मला असं झालं अरे एक चांगलं काम हातातून जातं आहे. पण मग नशिबाचा खेळ, नशिबात होतं ते. काकांचा परत फोन आला की तू आहेस का, ऑडिशनला येशील का. तर तेव्हा दादाने रीडिंगला बोलवलं होतं आणि त्यावेळेला मी पण पहिल्यांदा स्क्रिप्ट वाचली. मलाही उर्मिला तितकीशी माहीत नव्हती, मी फक्त ऐकल्यानंतर थोडंसं रिसर्च केला होता. त्यामुळे मला माहिती होतं की ही लक्ष्मणाची बायको आहे. पण ज्या पद्धतीने दादाने ते लिहिलं आहे, ज्या पद्धतीने आम्ही ऐकलं होतं आणि ज्या पद्धतीने दादाने आम्हाला व्हिज्युअल्स सांगितलेले, ते तेव्हा इमॅजिन होत नव्हते. पण ते आत्ता हळूहळू काम करताना आम्हाला असं खूप वाटतं की लोक जेव्हा येऊन सांगतात की तुमचं नाटक समोरून इतक्या छान पद्धतीने दिसतं, तर आम्हाला असं होतं की आम्हालाही ऑडियन्समध्ये जाऊन असं बघावं असं वाटतं की कसं दिसतंय नक्की. ती एक उत्कंठा आहे. लोक खरंच लक्षात ठेवतात आपलं. जसं तो म्हणाला, तुमचं एक वाक्याचं पात्र असेल किंवा तुम्ही लीड कॅरेक्टर करत असाल, ऑडियन्स खूप बारकाईने बघते तुमचं काम. सो तितकंच चांगल्या पद्धतीने ते काम आणि जे काही आम्हाला दिलं आहे ते तितक्या चांगल्या पद्धतीने सादर करावं, असा आम्ही प्रयत्न करतो दर प्रयोगाला. आणि ज्या काही चूकभूल आमच्याकडून होत असेल तर ते सांभाळून घेतात, आम्हाला सांगतात की अशी अशी चूक झाली आहे, पुढच्या प्रयोगाला हे सांभाळून घ्या. आणि खूप चांगल्या पद्धतीने हे नाटक सादर होतं आहे. आम्हाला खूप छान वाटतं आहे. पहिलं व्यावसायिक नाटक कुठल्याही इंटर कॉलेजात केलेल्या विद्यार्थ्याचं म्हणजे रंगकर्मीचं हे असतं स्वप्न की व्यावसायिक नाटक मिळणं, कारण खूप ऐकलेलं असतं व्यावसायिक नाटक मिळणं कठीण असतं. त्यात तुम्ही जेव्हा नुकतेच कॉलेज पासआउट असतं आणि इंटर कॉलेजात केलेलं असतं. नशिबाने रंगभूमीचं मला रंगभूमी खूप असं वाटतं प्रसन्न आहे. कॉलेजनंतर लगेच हे व्यावसायिक नाटक मिळालं आणि सुमुख चित्रच्या तर्फे
इतकं छान ऑडियन्सचा रिव्ह्यू पण आम्हाला मिळतो आहे. तर मी थँक्यू म्हणेन. आणि नाट्यगौरव जेव्हा आम्हाला कळालं की नाटकाला नॉमिनेशन्स आहेत, नाट्यगौरव मिळाला, तर तो एक वेगळ्या पद्धतीचा आनंद, एक खदखद होती की आम्हाला नाही जाता आलं, पण तो एक वेगळ्या पद्धतीचा आनंद वाटत होता. कारण लहानपणापासून जे ते ऐकलं होतं, बघितलं होतं, ते कुठेतरी आपण केलेल्या कामाला ते मिळतं आहे. आणि आपण तो एक आनंद कुठल्याही रंगकर्मीसाठी खूप मोठा असतो, मला असं वाटतं. हॅलो, मी शिवानी मोहिते. खरं तर या नाटकामध्ये मी खूप अगदी एंडला इन झाले. म्हणजे 10 तारखेपासून GR स्टार्ट झाले आणि मी 4 तारखेपासून इन झाली आहे. सगळ्यात मोठं थँक्यू म्हणजे पूजाताई, जिने मला सांगितलं की तू ये. आणि मला कॉन्फिडन्स नव्हता, कारण की मी डान्सर आहे पण क्लासिकल नाही, आणि इथे बेस जो आहे तो क्लासिकलचा आहे, क्लासिकल नृत्य. तर पहिल्या दिवशी सुनील सर मला म्हणाले की डान्स बघितला, आणि मी घाबरले होते की मला येईल की नाही. मला म्हणाले हे बघितलंस, हे येईल, तुला जमेल. मी म्हटलं मी ट्राय करेन, बघेन, नक्की ट्राय करेन. आणि 2 दिवस घेतले आणि त्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवला आणि मी केलंसुद्धा. त्यांचा तो कॉन्फिडन्स जो होता. सो सुनील सरांचं, पूजाताईचं, राजदत्त तांबे सरांचं खूप आभार मानते मी. कारण की माझा कॉन्फिडन्स म्हणजे मी 3 वर्ष प्रायोगिक नाटक केलं होतं, पण 1 वर्षाचा माझा जो गॅप होता त्याच्यामुळे पूर्ण कॉन्फिडन्स लो झाला होता माझा. परत ते नव्यानं सुरू करणं म्हणजे अक्षरशः आमची 5 दिवस GR होती, त्याचे 3 GR मी चुकतच होते कुठे ना कुठे, पण त्याच्यातून पण शिकत होते. आतासुद्धा म्हणजे उर्मिला या नाटकाचा मी भाग आहे, याचा मला खूप खूप अभिमान वाटतं. जी नाट्यगौरव मिळालं, मटाला नामांकनं मिळाली आहेत. आणि आत्ता पण सीन करताना धाकधूक असते, नेहमी प्रयोग सलग लागत असतात, पण प्रत्येक सीनला ती धाकधूक असतेच. पण हा प्रयत्न असतो की प्रत्येक सीन हा नव्याने सादर करू, की नव्याने जगू, हा प्रयत्न असतोच. बाकी संपूर्ण टीमचं सुद्धा मी आभार मानते, की कारण की त्यांनी मला खूप कमी वेळात मला आपलंसं करून घेतलं. आणि सुमुख चित्र, परत निखिल जाधव सरांचा सुद्धा खूप खूप आभार. थँक्यू. नाटक करून तर खूप छान वाटतं आहे. म्हणजे मला एकांकिकाच करायची होती, मला इतक्या लवकर व्यावसायिक रंगभूमीवर यायचंच नव्हतं. पण काय माहिती अचानक आली, मला समजलं. म्हणजे माझा एक फ्रेंड आहे, त्याने मला सांगितलं की असं असं आहे करून. आणि मला एंडपर्यंत म्हणजे GRपर्यंत माहितीच नव्हतं की मी व्यावसायिक नाटक करते आहे करून. सो ती गोष्ट खूप वेगळी होती माझ्यासाठी. आणि मला फक्त नाटक करायचं, आणि सुनील दादा होता म्हणून मला खूप लोक बोलले होते की खूप चांगला डिरेक्टर, रायटर आहे. सो मी अजूनही खूप हे की दादाकडे मला काम करायला मिळतं. आणि इतक्या कमी वयात म्हणजे असं झालं की मला माहिती नव्हतं की मी करणार की नाही करणार, बट ते झालं की मिळतं आहे करायला. सो बस अजून काय खुश आहे. डिस्क्लेमर असं की आमच्या सगळ्या सखींमध्ये सुप्रिया हे ऍक्च्युली कॅरेक्टर, लाईफ मध्ये एक ते कॅरेक्टर आहे. म्हणजे आता ती म्हणाली की तिला माहितीच नव्हतं ती व्यावसायिक नाटक तर ती अशी आहे, ती वेंधळी आहे, पण ती मुद्दाम करते असं ती तशीच आहे. त्या ह्याच्यात ते झालेलं आहे. हा तर म्हणजे मी मोस्ट ऑफ नेहमीच उशिरा यायची. सो दादाने बघून हां त्याच्याही पुढे गावात सो बसेस सो मला यायला मोस्ट ऑफ नेहमीच उशीर व्हायचा. आणि मग दादाने खूप बघून घेतलं मला की नाही. आणि मग लिटरली मला अर्धा पाऊण तास त्याने बाहेर उभं केलं होतं की घेणारच नाही करून वगैरे. असं मला वाटलं की झालं, संपलं, आता काहीच नाही. बट त्या दिवसानंतर जी मी बनली आहे ना, ते आत्तापर्यंत आहे की ती जाणीव झाली आहे की बाबा कुठे लेट नाही झालं पाहिजे वगैरे वगैरे.
सो नवीन नवीन शिकते आहे, नवीन अजून सखीमध्ये पण प्रोग्रेस होती आहे, अजून समजतं आहे काय काय केलं पाहिजे, काय काय नाही केलं पाहिजे, स्वतःवर वर्क होतं आहे, त्या कॅरेक्टरवर वर्क होतं आहे. सो छान वाटतं. बरं, कॅमेरामॅन जल्दी फोकस करो सोशल मीडिया टीम पर. कारण नाटक जे आहे ते लोकांपर्यंत पोहोचते ते सोशल मीडिया थ्रू, आणि त्याचं जी धुरा आहे ती सध्या शुभम दादा सांभाळतोय. काय कसं काम चालू आहे? सगळ्यात आधी तुमचं सर्वात जास्त मला थँक्यू तुम्हाला बोलायचं आहे की तुम्ही आम्हाला इथे इन्व्हाइट केलं आणि आमचा इंटरव्ह्यू शेड्यूल केला, आणि एवढा म्हणजे तुम्ही एवढ्या छान पद्धतीने आम्हाला ट्रीट केलं. आपण सेलिब्रेशन केलं, त्यानंतर अवॉर्ड जे आपल्याला मिळालेले आहेत त्याचं जे आपण सेलिब्रेशन केलं, त्यानंतर आपण मस्त छान छान जेवण केलं, आणि सर्वच गोष्टींसाठी थँक्यू सो मच सर्वात आधी. आणि मला फक्त एवढं बोलायचं आहे की मी ॲज अ सोशल मीडिया सुपरवायझर, मी सुमुखचा सोशल मीडिया सुपरवायझर पाहिले ना मी तुला प्लस उर्मिला दोन्ही नाटकांना म्हणजे त्याचा सोशल मीडिया बघतो. आणि नाट्यगृहात जे आपले कलाकार आहेत ते ऑडियन्सपर्यंत नाटक पोहोचवतात फिजिकली, पण ज्या इतर जे लोक आहेत, जे आपले बाहेरचे जे लोक आहेत ज्यांना म्हणजे माहिती नसतं की नाटक काय असतं, किंवा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम मार्केटिंगद्वारे मी आणि माझी टीम करते. आणि क्रेडिट द्यायचं झालं तर मी माझ्या सगळ्या टीमलाच देईल, प्लस जे सगळे आपले कलाकार आहेत ते पण म्हणजे ॲक्टिवली एकदम म्हणजे सोशल मीडियावरती काम करतात. म्हणजे सपोज एक्झाम्पल द्यायला झालं तर मी काय स्टोरी वगैरे पोस्ट केली तर लगेच रीशेअर करणार, आणि ते त्यांच्याप्रती म्हणजे स्वतःहून पण काही व्हिडिओज वगैरे बनवून किंवा काही पण म्हणजे वेगळ्या पद्धतीने मार्केटिंग कशी करायची. म्हणजे जसं इतर नाटकं आपण बघितले तर ते कशा पद्धतीने मार्केटिंग करतात, तर आपण वेगळं काय दाखवू हा माझा म्हणजे हेतू असतो की आपण वेगळ्या पद्धतीने मार्केटिंग कशी करू आणि कसं जास्तीत जास्त लोकांपर्यंत आपलं नाटक पोहोचावं, हाच माझा हेतू असतो. तर सगळ्यांनाच थँक्यू सो मच. आणि अजून मला एक क्रेडिट द्यायचं आहे ते आमच्या PR रश्मी आपटे, जे आपलं सगळं मार्केटिंग वगैरे बघतात, आणि पेपर ॲड वगैरे झालं, त्यानंतर TV जे बातम्या वगैरे येतात तिथे आपला जो म्हणजे व्हिडिओज वगैरे येतात आणि न्यूज येतं, त्यासाठी मला त्यांना पण धन्यवाद द्यायचं आहे. थँक्यू सो मच. सगळ्यांचंच नशीब फिरून सुनील सरांपाशी येत आहे. अर्थातच आपण पण परत त्यांच्या जवळच येऊयात. सर, तुम्ही अनेक कलाकारांसोबत काम केलंय, उर्मिला यांच्या टीम सोबत काम करतानाचे अनुभव कसे होते? सगळ्यांचा अनुभव ऐकून. प्रत्येक व्यक्तीच्या आतमध्ये एक लहान मुलं असतं आणि ते लई खोडकर असतं, आणि काहींच्या मधून ते काही काळानंतर ते निघून जातं, आणि काही लोक ते जपून असतात. त्यांपैकी मी एक आहे. त्यामुळे जो खोडकरपणा, जो काही अवखळपणा या मुलांमध्ये आहे ना, तो ॲक्च्युली माझ्यात पण आहे. पण असतं ना की कंट्रोल करणारा कोणीतरी असायला हवा असतो. सो त्यांचा तो अवखळपणा, उथळपणा मी एन्जॉय करत असतो पण दाखवत नसतो. फक्त त्यांच्यावर कंट्रोल ठेवून असतो. आणि मगाशी नाही, या अगोदरही मी काही ठिकाणी बोललो होतो की यांच्यातली ऊर्जा, यांच्यातलं जे नवखेपण आहे ना, ते प्रत्येक वेळी मला माझ्यातलं नवखेपण जाणवून देत असतं. यांच्यात जो नवेपणा, यांच्यातला जो खरेपणा आहे, तो माझ्यातल्या नवेपणाला, खरेपणाला जागा करत असतो. सो यांच्या तोंडून ही मोठेपणाची वाक्य निघणं माझ्यासाठी की बाबा दादामुळे मला हे मिळालं, दादाकडनं मला हे शिकायला मिळालं वगैरे वगैरे, तर हे त्यांच्या लेखी असेल तर, पण माझ्यासाठी ही एक वेगळीच गोष्ट असते की यांच्याकडनं मी प्रत्येक वेळी नवीन काहीतरी शिकत असतो. प्रत्येक मुलाकडनं काहीतरी एक नवीन गोष्ट मिळत असते, आणि ती जी शिकण्याची वृत्ती आहे ती माझ्यात मला असं वाटतं खूप अगोदरपासूनच आहे. म्हणजे शिकण्याची वृत्ती म्हणजे अगदीच लहानपणाचा किस्सा सांगायचा झाला तर शिक्षणाची ओढ एवढी होती की माझं वय भरलेलं नसताना सुद्धा मी शाळेत गेलो होतो. मला आईवडिलांना जबरदस्ती माझं वय वाढवून शाळेत घालावं लागलं होतं. इतका मी शिकण्याच्या माध्यमातून वेडा होतो, आजही आहे, आणि मला वाटतं शेवटपर्यंत असेल.
सो ही जी काही मुलं आहेत ना आता दिसत आहेत एवढी छान छान असे इवले इवलेसे चेहरे करून खूप नालायक आहेत, खूप त्रास देतात, खूप छळतात. आणि पण एक आहे, या सगळ्यांकडनं ना खूप शिकण्यासारखं आहे. त्यांना माहीत नसतं की ते काहीतरी कधी काय बोलून जातात, पण खूप काही आहे ह्या मुलांमध्ये. आणि आय विश की यांचं भविष्य खूप उज्ज्वल असो. मीच काय, माझ्यापेक्षा कित्येक पटीने मोठमोठे असलेले दिग्दर्शक, कलावंत यांच्यासोबत ही सगळी मंडळी काम करोत, त्यांना थोरा मोठ्यांचे आशीर्वाद लाभोत, हीच माझी सदिच्छा आहे निसर्गाकडे. आणि म्हणूनच उर्मिलाच्या त्यागाची आणि तिचं जे दुर्लक्षित आयुष्य आहे ते तुम्हा सर्वांच्या म्हणजे टीम उर्मिलांच्या माध्यमातून आज पुन्हा एकदा जिवंत झालं आहे. या सगळ्या कलाकारांच्या माध्यमातून आज आपण उर्मिला यांची गथा आणि गाथा आणि कथा पण जाणून घेतली. तर प्रेक्षक हो, तुम्हीही नक्की उर्मिला यांच्या या प्रयोगाला आवर्जून भेट द्या, जरूर पाहायला जा. आज न्यूज अनकटच्या माध्यमातून आमच्या दोघींना तर फार मज्जा आली तुमच्या सर्वांचे किस्से ऐकून, आणि प्रेक्षकांनाही मज्जा आली असेल. आणि त्याचा एक छोटासा प्रयत्न आज न्यूज अनकटच्या माध्यमातून आम्ही केलाय. आणि न्यूज अनकटच्या संपूर्ण टीम तर्फे तुम्हा सर्वांना पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आहेत. खूप बरं वाटलं येऊन. थँक्यू.